तर आज आहे ना, जे काल तूप काढलं होतं ना मी, ते मला आहे ना एका डब्यामध्ये भरून ठेवायचं होतं. काल भरणार होते कारण डब्बा क्लीन करायचा होता. सो आज डब्बा क्लीन करून मस्त पुसून वगैरे त्यात तूप भरून ठेवलं होतं. सो बघू शकता इतकं सारं लोण्याचं तुम्ही बघू शकता, खूप कमी असं तूप निघतं. आणि ते झाल्यानंतर म्हटलं चला आज काहीतरी करूयात म्हणून क्लिनिंग फॅन बघितला तर इतका घाण झाला होता. म्हटलं त्याला क्लीन करूयात. तारेवरची कसरत करत मी त्यावरती टेबलवरती चढले आणि फॅनला पुसायला घेतलं. लास्ट टाईमचा फॅन माझ्यामुळे खराब झाला होता, त्यामुळे शेट खूप ओरडले होते. त्यामुळे आजचा फॅन म्हटलं की बाबा व्यवस्थित पुसलेत नाही तर घरी आल्यावरती परत तुला जमतं का हे ते असं बोलणं चालण्यापेक्षा आपलं हळूहळू करून घेतलं. सो फॅन अशापैकी थोडाफार क्लीन करून घेतला जेवढा मला जमला. आणि सगळं व्यवस्थित करावं लागतं. पाती कुठे वागती का काय कुठे वागती का, त्यामध्ये तारेवरची कसरत टेबल इतकं मोठा त्यावरती चढावं लागलं. सो अशा प्रकारे क्लीन फायनली केला. आणि त्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं आहे की फेस मास्क तयार केलेला आहे मी. बघू शकता मस्त पेस्ट तयार केलेली आहे. आणि आपल्या चेहऱ्यावरती टॅन वगैरे खूप पिंपल्स वगैरे असतात, तो आपण इन्स्टंट ग्लो म्हणजे इमर्जन्सीमध्ये आपण हा फेस मास्क लावून खूप अशी फेस आपलं क्लीन करू शकतो. आणि खरंच ग्लो खूप भारी येतो. एक 20 ते 25 मिनटं हा फेस मास्क आपल्या चेहऱ्यावरती लावायचा. आणि ह्याचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला जर बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेला आहे, तर सगळ्यांनी जाऊन सबस्क्राईब करा. अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला भेटेल आणि खूप छान असा रिझल्ट भेटतो. तुम्ही बघू शकता पूर्ण 20 मिनिटानंतर माझा चेहरा असा पूर्ण सुकलेला आहे. त्यानंतरचा रिझल्ट तुम्ही स्वतः बघू शकता की खरंच मला तर फार वेगळा म्हणजे रिझल्ट भेटलेला आहे. तुम्ही करू शकता. मी 2-3 वेळा ट्राय केल्यानंतरच तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर मी माझं बेबी आलं होतं स्कूलमधून, सो त्याला घ्यायला आले तर त्याच्या चेहऱ्यावरची हॅपीनेस तर काही वेगळीच होती. का तर बघा तुम्ही, कारण त्याला टीचरने दिला होता स्माइली. आणि काय खुशी असते ती स्माइलिंग स्टार दिल्यानंतर, हे ते ज्याला भेटतं त्यालाच कळतं. तर त्याच्या चेहऱ्यावरची खुशी बघून ती मला खुशी वाटली. सो मलाही हॅपीनेस वाटला. त्यानंतर काय तोला हे स्टार भेटल्यानंतर चलो मला दुकानावर जायचं. सो त्याला घेऊन गेले. तिथून आल्यानंतर मस्तपैकी तो झोपे गेला, उठले आणि इव्हिनिंगला मस्त चहाने टोस्ट खाल्ला. आणि त्यानंतर आज शेट घरी लवकर आले होते. तर हर्षूला प्रॉमिस केलं होतं तो स्कूलला जातो न रडता जातो आता, त्यामुळे शेटने प्रॉमिस केली तुला पाणीपुरी खायला नेतो. सो चला मग आम्ही फायनली गेलो पाणीपुरी खायला. आणि तिथे आम्ही मागवली पाणीपुरी. मुलांना खायचं होतं मंचुरियन. सो फायनली पाणीपुरी वगैरे खाल्ली. त्यानंतर मी घरी आले, त्यामुळे भूक एवढी जास्त कोणाला नव्हती. तर फ्राईड राईस बनवणार होते. तर हा दक्ष म्हटलं की मग संभाजी महाराजांचं ड्रॉइंग मला काढून देणार. तर बघू शकता मला येतं का ड्रॉइंग, तुम्ही सांगा मी कशाप्रकारे संभाजी महाराजांचं ड्रॉइंग काढलेलं आहे. एवढं काही जमत नाही पण ट्राय केलेलं आहे बेस्ट माझ्या ह्यानी. तर खूप छान असं. तर आजच्या पुरतं एवढंच. नुसती बडबड ऐकायची असेल तर नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू करा. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग.